नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत समान नागरी संहिता. ही समान नागरी संहिता म्हणजे काय, यापुढील आव्हानं काय येतं आणि समान नागरी संहितेची आपल्याला आवश्यकता काय. तर पहा, समान नागरी संहिता ही काय, समान नागरी कायदा म्हणजे काय ते आपण थोडक्यात पाहूया. तर प्रथमतः समान नागरी संहिता यामधून देशभरातील सर्व धर्माच्या नागरिकांसाठी एक देश एक कायदा हा मूलभूत अर्थ यामध्ये अपेक्षित आहे. भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्व आहेत. त्यामधील कलम 44 मध्ये समान नागरी संहिता याचा स्पष्ट उल्लेख आढळतो आपल्याला. कलम 44 नुसारच भारताच्या संपूर्ण भूभागात समान नागरी संहिता लागू करण्यासाठी राज्य प्रयत्नशील असेल अशी तरतूदसुद्धा करण्यात आलेली. भारतीय समाजातील सर्व घटकांना त्यांच्या धर्माची पर्वा न करता राष्ट्रीय नागरी संहितेनुसार समान वागणूक दिली जाईल आणि ती सर्वांना समानतेने लागू होईल असा समान नागरी संहितेचा अर्थ आहे. की त्यांच्या धर्माची पर्वा न करता एक राष्ट्रीय नागरी संहितेनुसार समान वागणूक दिली जाईल आणि ती सर्वांना समानतेनं लागू राहील. धर्माचा या संदर्भात काही विषय येणार नाही. ब्रिटिश राजवटीत सर्वप्रथम प्रामुख्याने हिंदू आणि मुस्लिम नागरिकांसाठी वैयक्तिक कायदे तयार केले गेले होते. ब्रिटिशांच्या कालावधीमध्येच हिंदू आणि मुस्लिमांसाठी वैयक्तिक काही कायदे तयार केले गेले होते. तर पहा, 20व्या शतकाच्या सुरुवातीला समान नागरी संहितेची मागणी सर्वप्रथम महिला समाजसुधारकांनी केली. महिला समाजसुधारकांनी प्रथमतः या समान नागरी संहितेची मागणी केली. महिलांचे हक्क, समानता, धर्मनिरपेक्षता या मागणी मागचा यांचा उद्देश होता महिला समाज सुधारकांचा. 1940 मध्ये समान नागरी संहितेच्या कल्पनेचा जन्म झाला. समान नागरी संहितेची कल्पना काँग्रेसने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय नियोजन आयोगानं प्रथमतः मांडली. की समान नागरी संहिता ही संकल्पना किंवा कल्पना काँग्रेसनंच नियुक्त केलेल्या राष्ट्रीय नियोजन आयोगानं मांडली. मीनू मसानी, हंसा मेहता, अमृत कौर, डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी समान नागरी संहिता भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट करण्याची मागणी करण्यात केली होती. संविधान सभेमध्ये समान नागरी संहितेवर बराच काळ चर्चाही घडून आली. समान नागरी संहितेचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये असावा की नसावा याविषयी संविधान सभेमध्ये विविध मतमतांतरं होती. अखेरीस दीर्घ चर्चेनंतर भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये कलम 44 नुसार समान नागरी संहितेचा समावेश करण्यात आला. ती मूलभूत हक्कांमध्ये घ्यावी का नाही घ्यावी याच्यामध्ये मतमतांतर होती आणि शेवटी भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व यामध्ये कलम 44 नुसार समान नागरी संहितेचा समावेश करण्यात आला. 1951 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाचा मसुदा संसदेत रखडून ठेवल्याप्रकरणी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. संविधान सभेत सर्वाधिक काळ चर्चेत राहिलेला विषय म्हणून सुद्धा ही समान नागरी संहितेची नोंद घेणं आपल्याला गरजेचं आहे. की जास्तीत जास्त वेळ हा विषयावर संविधान सभेमध्ये चर्चा झालेली आपल्याला दिसून येते. समान नागरी संहितेविषयी उद्भवलेले न्यायालयीन खटले, तर यामध्ये कोणकोणते खटले आहेत तर प्रथमतः बघा, मोहम्मद अहमद खान विरुद्ध शहाबानो बेगम एप्रिल 1985 मध्ये हा खटला होता. या खटल्यानं सांगितलं की वैयक्तिक धार्मिक कायद्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. या खटल्यात पुन्हा एकदा समान नागरी संहितेचा मुद्दा देशभरात चर्चेला. एप्रिल 1985 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटित मुस्लिम महिलेला तिच्या पतीकडून पोटगीचा अधिकार असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. की घटस्फोटित जी मुस्लिम महिला आहे तिला पतीकडून तिचा पोटगीचा अधिकार आहे हा निर्णय या सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकारात पोटगीचा अधिकार कायम ठेवला. या निकालामुळे राजकीय अनागोंदी निर्माण होऊन न्यायालय मुस्लिम वैयक्तिक कायद्यामध्ये किती प्रमाणात हस्तक्षेप करू शकतात याविषयी सुद्धा वाद निर्माण झाला. की न्यायालय मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्यांमध्ये नक्की किती प्रमाणात हस्तक्षेप करू शकतात यामध्ये त्या वाद निर्माण झाला. दुसरा खटला होता सरला मुदगल विरुद्ध भारतीय संघराज्य 1995. या खटल्यात न्यायालयाने द्विपत्नीत्व आणि विवाहाच्या बाबतीत अस्तित्वात असलेल्या वैयक्तिक कायद्यांमधील संघर्षाचा मुद्दा हाताळला. हिंदू विवाह कायदा 1955 नुसार संपन्न झालेले विवाह केवळ संबंधित कायद्याने दिलेल्या बाबींनुसारच मोडता येतील.
मुस्लिम धर्मात धर्मांतर केलेल्या कारणावरून केलेल्या दुसऱ्या विवाहामुळे हिंदू विवाह अवैध ठरणार नाहीत. तसेच हा दुसरा विवाह भारतीय दंड संहिते कलम 494 अन्वये गुन्हा ठरेल. की सरलाविरुद्ध भारतीय संघराज्य यामध्ये हे दोन निर्णय घेण्यात आले की 1955 हिंदू विवाह कायदा त्यानुसारच ते मोडता येतील. मुस्लिम धर्मात धर्मांतर केल्याच्या कारणावरून केलेल्या दुसऱ्या विवाहामुळे हिंदू विवाह अवैध ठरणार नाही हेही सांगण्यात आलं. तर तिसरा खटला होता डॅनियल लतिफी खटला. या खटल्यात भारतीय राज्यघटनेच्या कलम 14, 15, 21चं उल्लंघन केल्याच्या कारणावरून मुस्लिम महिला कायद्यात आव्हान देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125ला तर्कसंगत निर्णय देताना घटस्फोटित मुस्लिम महिलेला इद्दत कालावधीत मिळालेली जी रक्कम आहे संबंधित कालावधीमध्ये जीवन सन्मानानं जगण्यासाठी तसेच भविष्याची तरतूद करण्यासाठी पुरेशी असावी असा सुद्धा निकाल देण्यात आला. या खटल्यातील निर्णयामुळे काय झालं तर घटस्फोटित मुस्लिम महिलेला तिच्या उर्वरित आयुष्यासाठी तसेच पुनर्विवाह करेपर्यंत पोटगीचा अधिकारसुद्धा देण्यात आला या कायद्यानं. चौथा कायदा जॉन व्हॅलमॅटन विरुद्ध भारतीय संघराज्य 2003 विवाह, वारसा हक्क आणि इतर विषय घटनेच्या कलम 25 आणि 26मध्ये नमूद करण्यात आलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या हक्कांमध्ये आणले जाऊ शकतात किंवा नाही याविषयी मतमतांतर असू शकतात. सायराबानो खटला 2017. या खटल्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक अर्थात तलाके बिद्दत या प्रथेला असंविधानिक घोषित केलं. तिहेरी तलाक हे मुद्दा शासनानं तो मोडीत काढला आहे. तिहेरी तलाक. समान नागरी संहितेपूर्वी आव्हानं काय तर कलम 25 नुसार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, समानतेचा अधिकार यामध्ये संघर्ष पाहिला आहे. धार्मिक स्वातंत्र्य पण देत आणि त्यानुसार वागवायचं पण नाही किंवा नियम याच्यामध्ये समान नागरी संहिते आव्हानं येते नक्की कसं हँडल करते. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार एका बाजूला आहे, समानतेचा अधिकार एका बाजूला आहे. कलम 29 नुसार प्रत्येकाला आपापली विशिष्ट संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. पण कलम 14 आणि कलम 15द्वारे हमी दिलेल्या कायद्यासमोरील समानतेच्या अधिकाराशी हे अधिकार विसंगत ठरतात. पुन्हा एकदा म्हणजे ही राबवायचीच म्हटल्यानंतर काय आव्हानं काय कसं संविधानिक काय नक्की घडू शकतं. देशात समान नागरी कायदा संहिता सध्या आवश्यक नसल्याचा दावा भारतीय कायदा आयोगानं 2018मध्ये जारी केलेल्या अहवालात म्हटलं होतं की भारतीय कायदा आयोगानं सांगितलं की सध्या आवश्यक नाही आहे. 2018मध्ये जो अहवाल आला होता धर्मनिरपेक्षता देशाच्या विविधतेशी विसंगत असू शकत नाही असं मतही विधी आयोगानं अहवालात म्हटलं. धर्मनिरपेक्षता ही देशाच्या विविधतेशी धर्मनिरपेक्षता ही विविधता आहे त्याच्याशी विसंगत असू शकणार नाही असंही मत या भारतीय कायदा आयोगानं 2018मध्ये नोंदवलं होतं. एक समानतेच्या नावाखाली बहुसंख्याकांची संस्कृती आपल्यावर लादली जाईल अशी भीती ही अल्पसंख्याक समाजाकडून व्यक्त केली. जेव्हा समान नागरी कायदे तेव्हा की एक समानतेच्या नावाखाली आमचं ही बहुसंख्याक जी माणसं आहेत किंवा बहुसंख्याक जी व्यक्ती ज्या धर्म आहे किंवा ज्या जाती धर्माची माणसं आहेत त्यांचाच धर्म किंवा तीच संस्कृती ती संस्कृती आमच्यावर पण लादली जाईल. आमची जुनी संस्कृती किंवा जी आमची मूळ संस्कृती ती लोप होईल किंवा ती बाजूला पडेल, दुसऱ्यांची संस्कृती आमच्यावर लादली जाईल अशी ही अल्पसंख्याक समाजाला भीती आहे. ती भीती कशी दूर करता येईल ही आव्हान आहे. भारताची विस्तृत सांस्कृतिक विविधता पाहता सर्व विविध जाती धर्माच्या लोकांना एकाच कायद्यात एकत्र ठेवणं हे मोठं आव्हान आहे. भारतामध्ये विविध जाती धर्माची पंथाची लोक आहेत आणि त्या सगळ्यांना एकाच कायद्यात ठेवणं हे मोठं आव्हान असणार आहे. 1960च्या दशकामध्ये मध्यापासून हिंदू कोड बिल अस्तित्वात असूनही हिंदू स्त्रियांना संपत्तीचा हक्क प्रदान करण्यात आला आहे. मात्र तरी देखील आजवर आपण पाहतो केवळ अशाच काही अंशाचाच वाटा हा संपत्तीत महिलांना मिळाला आहे. की 60मध्येच हिंदू कोड बिल आलं, स्त्रियांना संपत्तीत समान वाटा आला, तोही दिला जात नाही किंवा काही अंशीच तो मिळतोय असंही आपल्याला दिसून येते. समान नागरी संहितेच्या उद्दिष्ट ध्येय धोरणांबद्दल लोकांमध्ये अज्ञान आहे, शिक्षणाची कमतरता आहे. समान नागरी संहिता अजून नक्की काय हे अजून माहीत नाही लोकांना. बनावट बातम्या लोक पसरतात, अतार्किक धार्मिक दृश्य आहेत, यांमुळे लोकांमध्ये पसरलेले गैरसमज आणि असा हा समान नागरी संहिता याच्यामध्ये आणि हे दूर करण्यास मोठ्या समस्या आहेत, आव्हान आहे सरकारपुढं. हे जर राबवायचं असेल तर वेगवेगळ्या पातळीवर सरकारला सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या लागतील. त्यामध्ये संविधानिक असंविधानिक अशी आव्हानं सरकारला सांभाळावं लागतील. समान नागरी संहिता लागू करण्यासाठी काही राज्यांनी केलेले प्रयत्न तर गोवा वर्तमान समान नागरी संहिता लागू करणार गोवा हे एकमेव राज्य आहे सध्या. या कायद्यानुसार प्रत्येक जन्म, विवाह, मृत्यूची नोंदणी करणं अनिवार्य. तसेच घटस्फोटासाठी विविध तरतुदीसुद्धा या गोव्यामध्ये आहेत की ते सगळ्यांसाठी सारखे आहेत. गोव्यात नोंदणीकृत
मुस्लिम विवाहांतर्गत बहुपत्नीत्वाची प्रथा तसेच तोंडी तिहेरी तलाक देखील बेकायदेशीर ठरवण्यात आले आहेत. की नोंदणीकृत मुस्लिम विवाहांतर्गत बहुपत्नीत्वाची जी प्रथा होती ती सुद्धा आणि तोंडी तिहेरी तलाक देखील बेकायदेशीर ठरवण्यात आले. उत्तराखंड सप्टेंबर 2022 उत्तराखंड राज्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश त्या टायमाला होते रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली गोगोई असेल तर यांच्या अध्यक्षतेखाली उत्तराखंड राज्यात समान नागरी संहिता लागू करण्याची तज्ज्ञ समितीची नेमणूक केली होती. उत्तराखंड राज्यानं समान नागरी संहिता लागू करण्याविषयी निर्णय घेण्याआधी काही महिने अलाहाबाद उच्च न्यायालयाने देखील केंद्र सरकारला संपूर्ण देशामध्ये समान नागरी संहिता लागू करण्याचं आवाहन केलं होतं. उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतर भारतात समान नागरी संहिता लागू करणारे एक पहिलं राज्य ठरले. गुजरात राज्यानं सुद्धा ऑक्टोबर 2022 समान नागरी संहिता लागू करण्याचे सर्व पैलूंचं मूल्यांकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे. आता ही समान नागरी संहितेची आवश्यकता काय तर पहा, विविध प्रकारचे वैयक्तिक कायदे आणि सांप्रदायिकतेला प्रोत्साहन देतात. हे वैयक्तिक कायद्यांमुळे सांप्रदायिकता वाढते. विवाह, घटस्फोट, पालनपोषण, मुलांचा ताबा, वारसा हक्क, दत्तक यासंबंधी इतर क्षेत्रांमध्ये समान नागरी संहिता महिलांना त्यांच्या धर्माची पर्वा न करता कायद्याच्या चौकटीत राहून अधिक समान आणि न्यायाचा अधिकार प्रदान करणारे की महिलांसाठी किंवा सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टीमध्ये विवाहामध्ये, घटस्फोटामध्ये, पालनपोषणामध्ये, मुलांचा ताबा, वारसा हक्क, दत्तक ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला जर समान ठेवायचं असेल महिला पुरुष तर हे समान नागरी संहितेची गरज आहे. तसंच त्यांच्या धर्मानुसार जो आहे तो सगळ्यांना की जे प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे ते सगळ्यांसाठी एकत्र या बाबतीत होईल. समान नागरी संहितेचे फायदे काय आहेत? राष्ट्रीय एकात्मतेची प्रस्थापना होईल, कायद्याचं सरलीकरण होईल, भारतीय कायदेशीर व्यवस्थेचं सरलीकरण होईल, धर्मनिरपेक्ष समाजाची स्थापना होईल आणि लिंग आधारित जो भेदभाव आहे तो नष्ट होण्याचं काम, तसंच समानता आणि न्यायाची स्थापना होण्याचं काम या समान नागरी संहितेने होऊ शकतं. पण त्यापुढे भरपूर मोठी आव्हानं सरकारपुढे आहेत. समान नागरी कायदा म्हणजे तो सगळ्यांना आरक्षण संपवेल असं पण नाही. समान नागरी कायदा हा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, वेगवेगळ्या बाबतींमध्ये सरकार कसा अप्लाय करते, कोणत्या गोष्टीत अप्लाय करते त्यावरून त्याच्या पुढील आव्हानं तो कसा राबवला जाईल हे ठरणार आहे. पुढील काळात पाहूया की समान नागरी कायदा कसा येतो आहे, त्याच्यामध्ये काय बदल होतात, कोणत्या गोष्टी ठेवल्या जातात, की समान नागरी कायदा आला म्हणजे आरक्षण संपलंच असंही नाही, किंवा सरकार काय भूमिका घेते त्यावर ते ठरणार आहे. धन्यवाद.